नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेला पेपर क्रमांक 27 यामधील अंकगणित व भूमिती या विषयामध्ये 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते। त्या 25ही प्रश्नाचं विश्लेषण आज आपण इथे बघणार आहोत। या पेपरमधील 25ही प्रश्न हे सोपी जरी असली तरी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सिली मिस्टेक केलेले आहेत। तुम्हाला ऑप्शनवरून काही उदाहरणं लक्षात घ्यायची होती आणि त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप आणि प्रश्नाला टॅकल करत असताना तुम्हाला येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला कशा दूर करता येतील तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर या पेपरमधील जे 25 प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न पहा, हा 43806 या अंकापासून बनणारी 5 अंकी सर्वात लहान तुम्हाला विषम संख्या विचारली। आता यामध्ये लहानात लहान विषम संख्या जर तयार करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक अंक हा चढत्या क्रमाने लिहावा लागेल आणि चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर तुम्हाला उदाहरणात दिलेली जी कंडिशन आहे ती कंडिशन लक्षात घेऊन तुम्हाला त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचावं लागेल। तर त्यासाठी बघा, यामध्ये तुम्हाला अंक दिलेले आहेत 5 आणि 5 अंकी लहानात लहान संख्या जर तयार करायची असेल तर चढत्या क्रमाने अंक लक्षात घ्यायचे आहे तुम्हाला 3, 0, त्यानंतर 4, 6 आणि 8 ही झाली तुमची लहानात लहान 5 अंकी संख्या। पण आपल्याला इथे कंडिशन दिलेली आहे की ती संख्या विषम तयार व्हायला पाहिजे। अशा वेळेस काय करायचं, उदाहरणार्थ तुम्हाला जो विषम अंक दिलेला आहे तो एकच अंक असल्यामुळे तो अंक तुम्हाला शेवटी ठेवावा लागेल तर तुमची विषम संख्या तयार होईल। म्हणून त्या 3 ला थोड्या वेळासाठी तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि उरलेल्या सर्व अंकाचा चढता क्रम घ्या। आता उरलेल्या सर्व अंकाचा चढता क्रम घेतानाही एक 0 दिलेला असल्यामुळे 0 पेक्षा मोठा अंक जो आहे 4 तो आधी घ्यायचा, डावीकडनं सेकंड नंबरवर 0 घ्यायचा आणि उर्वरित अंकाचा चढता क्रम घ्यायचा 6 आणि 8। त्यानंतर तुम्हाला विषम संख्या तयार करायची आहे। आपण जो बाहेर काढलेला 3 अंक जो आहे तो विषम आहे, तो आपल्याला शेवटी ठेवावा लागेल। म्हणजे तुमची संख्या तयार होईल 40683 ही लहानात लहान विषम संख्या तयार होईल। या पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला शेवटी 8 दिलेले ऑप्शन येणार नाही, सेकंड ऑप्शन मध्ये सुद्धा 8 आहे, समसंख्या तयार होईल। त्यानंतर तिसऱ्या ऑप्शन मध्ये 60483 संख्या दिलेली आहे पण आपली लहानात लहान संख्या तयार होत आहे 40683 म्हणून त्याचं उत्तर यापैकी नाही। त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, खालीलपैकी सर्वात लहान पूर्ण संख्या होल नंबर कोणता। मग आता तुम्हाला पूर्ण संख्या विचारल्या तर पूर्ण संख्या म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होते। 0 प्लस जेवढ्या काही नॅचरल नंबर आहेत, नैसर्गिक संख्या आहेत, 1 पासून सुरू होणाऱ्या तर अनंतापर्यंत, त्या सर्व अनंतापर्यंत येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांचा समावेश या पूर्ण संख्येमध्ये होतो। पण संख्येची सुरुवात ही मात्र 0 पासून होते आणि तुम्हाला पूर्ण संख्या ही विचारलेली आहे लहान, त्यामुळं तुमचं उत्तर ऑप्शन नंबर ए त्याचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, एका 2 अंकी संख्येच्या अंकाची अदलाबदल केली असता सुरुवातीची 2 अंकी संख्या आणि अदलाबदल करून मिळालेली संख्या यांच्यातील फरक 54 आहे। म्हणजे कुठलीही 2 अंकी संख्या तुम्ही जर घेतली आणि त्यांच्या अंकाची अदलाबदल करून जर तुम्ही त्यांच्यातील फरक जर काढला तर तो फरक नेहमी 9च्या पटीत असतो। म्हणून तुम्हाला इथे फरक दिलेला आहे 54, तर इथे जो फरक दिलेला आहे त्या फरकाला 9 ने डिवाइड करा। जो काही भागाकार येईल तो भागाकार म्हणजेच तुमच्या त्या 2 अंकी संख्येतील अंकातील फरक असतो। मग तो फरक लक्षात घेताना पहिल्या ऑप्शन मध्ये 9 आणि 2 ची वजाबाकी केली तर 7 येईल, त्यानंतर 8 आणि 6 ची वजाबाकी केली तर 2 येईल। आपल्याला या 2 अंकातील फरक किती पाहिजे, 6 पाहिजे। तिसऱ्या ऑप्शन मध्ये 2 आणि 8 मधील फरक हा 6चा आहे, पण आपल्याला उदाहरणामध्ये कंडिशन दिली आहे की त्यातली मोठी संख्या लक्षात घ्यायची आहे। म्हणून 28 च्या मोठी जी संख्या आहे ती तुमची किती, 82। म्हणून तुमचा ऑप्शन नंबर डी हे तुमचं फायनल आन्सर आहे। त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, सूरजने 1943 रुपये वाचवले, धीरजने त्या सूरजपेक्षा 1943 रुपये जास्त वाचवले। म्हणजे सूरजने जी वाचवलेली रक्कम आहे ती 1943 रुपये आहे। त्यानंतर धीरजने जी वाचवलेली रक्कम आहे ती सूरजपेक्षा म्हणजे 1943 पेक्षा 1943 रुपये जास्त वाचवलेली आहे। म्हणजे त्यांची आपल्याला एकूण रक्कम विचारलेली आहे आणि एकूण रक्कम किती वाचवली तर सूरजने 1943 वाचवलेली आहे आणि धीरजने त्यापेक्षा 1943 पेक्षा 1943 जास्त वाचवलेली आहे। म्हणजे 1943 हे किती वेळा येईल, 3 वेळा। म्हणून 1943 ला जर तुम्ही 3 ने गुणले
तर 3 3 9, 4 3 12 2 हातचा 1, 19 3 57 आणि 1 58 म्हणजे 5829 त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे का, पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे. इथे तुम्हाला 4 संख्या प्रमाणात दिलेल्या आहेत. या 4 संख्या पारंपरिक प्रमाणात जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार हा इक्वल आला पाहिजे. म्हणजे ए ला, बी ला, सी ला, डी अशा 4 संख्या पारंपरिक प्रमाणात येण्यासाठी पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार एका बाजूला करा आणि मधल्या 2 संख्येचा गुणाकार एका बाजूला करा. तर हा गुणाकार जर दोघांचा इक्वल मध्ये जर आला तर त्या 4 संख्या प्रमाणात असतात. आता टॅली करा पहिल्या ऑप्शनला. 5 3 36, 9 छक्क 54 हे इक्वल मध्ये येत नाही. त्यानंतर sin 3 18, 4 5 20 हे इक्वल मध्ये येत नाही. त्यानंतर तिसरा ऑप्शन पहा, 3 आणि 68 या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 3 गुणिला 68 बरोबर 12 गुणिला 17, 8 3 24, 4 हातचे 2, sin 3 18 2 20, 204 गुणाकारी 17 दुने 34, 4 हातचे 3, 17 1 17, 17 3 20 म्हणजे दोन्हीही संख्या तुमच्या इक्वल मध्ये जर येत असतील तर ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या 4 संख्या प्रमाणात असतील. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, 0.25 प्लस 1/0.25. तर या उदाहरणात पहिली जी संख्या दिलेली आहे 0.25 ती जशीच्या तशी ठेवा प्लस या 1/0.25 मधला पॉइंट बाहेर काढा. पॉइंट काढल्याच्या नंतर पॉइंटच्या आधी 2 अंक होते म्हणून त्याचे 2 झिरो वरती द्या. या 25 चा भाग 100 मध्ये जर तुम्ही 4 वेळा दिला तर 0.25 प्लस 4 या दोघांची जर बेरीज केली तर 4.25 त्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, x बरोबर -3, x ची व्हॅल्यू -3 दिलेली आहे. त्यानंतर y ची व्हॅल्यू तुम्हाला 6 दिलेली आहे. तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 18 येईल. बाय ऑप्शन जावं लागेल तुम्हाला. जर तुम्ही या किमती एक एक ऑप्शन मध्ये ठेवून पाहिल्या तर पहिला ऑप्शन तुम्हाला जे दिलेला आहे 4y - 2x. इथे y ची किंमत आहे 6 मायनस 2 गुणिला x ची किंमत आहे -3. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 6 × 24, 3 दुने 6, मायनस मायनसचा गुणाकार प्लस होईल म्हणजे 24 आणि 6 ची बेरीज केली तर 30 येईल. म्हणजे हा पहिला ऑप्शन तुमचा येणार आहे. सेकंड ऑप्शनला टॅली करा. सेकंड ऑप्शनला टॅली करत असताना 2x प्लस 4y आहे. x ची व्हॅल्यू तुम्हाला -3 दिलेली आहे म्हणून 2 गुणिला -3 करा प्लस 4 गुणिला y ची व्हॅल्यू तुम्हाला 6 दिलेली आहे 4 गुणिला 6 करा. 3 दुने 6 चिन्ह मायनस राहील प्लस 6 × 24, एकाचे चिन्ह मायनस दुसऱ्या चिन्ह प्लस असेल तर दोघांची वजाबाकी येईल. ती वजाबाकी 18. मोठ्या संख्येचं चिन्ह हे प्लस येईल आणि तुमच्या उदाहरणामध्ये त्याची किंमत दिलेली आहे त्या राशीची 18 म्हणून तुमचा ऑप्शन नंबर बी येईल 2x प्लस 4y. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, एका संख्येला 7 ने भागण्याऐवजी त्या संख्येला 7 ने गुणले तर उत्तर 98 आले तर आपल्याला खरं उत्तर विचारलेलं आहे. आता या उदाहरणामध्ये तुम्ही एक संख्या x घ्या. x ला 7 ने भागण्याऐवजी तो चुकून काय करत आहे, त्या संख्येला 7 ने गुणत आहे तेव्हा त्याचं उत्तर 98 येतं. इथे x ची व्हॅल्यू काढा. x बरोबर 98 भागिले 7, 14 7 98 म्हणजे x ची व्हॅल्यू 14 निघेल. जर तुम्हाला या उदाहरणात ती संख्या विचारली तर ती संख्या येईल 14. पण तुम्हाला इथे प्रश्नात विचारलाय खरं उत्तर काय, म्हणजे तुमची खरी क्रिया ही होती म्हणजेच तुम्हाला x ची व्हॅल्यू 14 आहे त्या 14 ला 7 ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला खरं उत्तर जे मिळेल ते खरं उत्तर 2 राहील. ऑप्शन नंबर ए हे त्याचं फायनल आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका बसला 4 तास लागतात. 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका बसला 4 तास लागतात. तेच अंतर 3 तासात जर कापायचं असेल तर त्या बसचा वेग कितीने वाढवावा लागेल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. म्हणून सुरुवातीला तुम्ही वेग काढा. वेग काढताना 180 किलोमीटर जर तो 3 तासात जात असेल तर 4 तासात जर जात असेल तर त्याला 45 किलोमीटर पर आवर म्हणजे त्याचा ताशी वेग 45 किलोमीटर येईल. त्यानंतर दुसरा वेग काढत असताना 180 किलोमीटर तेच अंतर दिलेलं आहे 180 किलोमीटर त्याला किती तासात कापायचं आहे, 3 तासात कापायचं आहे. तर sin 3 18 म्हणजे 60 किलोमीटर पर आवर म्हणजे 4 तासाच्या ऐवजी जर त्याला ते अंतर 3 तासात कापायचं असेल तर त्याला वेग करावा लागेल 45 च्या ऐवजी 60. आणि प्रश्न विचारताना तुम्हाला विचारलेला आहे की वेग पहिल्यापेक्षा कितीने वाढवावा लागेल. 45 आणि 60 मध्ये कितीचा फरक आहे, 15चा. तर त्याला
15 किलोमीटर पर आवर वेग वाढवावा लागेल. 15 किलोमीटर पर आवर हे वेग तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेला नाही. काही विद्यार्थी घाईमध्ये शेवटचे शब्द न वाचता डायरेक्ट उत्तर 60 किलोमीटर पर आवर करतात. पण कितीने वाढवावं लागेल? आधी 45 होता, नंतर 60 झाला, तर 15 ने वाढवावं लागेल. 15 ऑप्शन मध्ये दिलेलं नाही, म्हणून तुमचं उत्तर यापैकी नाही. त्यानंतर रेल्वेवर आधारित प्रश्न आहे पहा. दोन स्थानकातील अंतर तुम्हाला 540 दिलेलं आहे. एक ए स्थान दिलेलं आहे आणि दुसरं बी स्थानक दिलेलं आहे. मग आता ए स्थानकापासून तर बी स्थानकापर्यंत तुम्हाला दिलेले जे अंतर आहे ते अंतर 540 किलोमीटर आहे आणि दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध येत आहेत. एक गाडी ए कडून सुटत आहे, दुसरी गाडी बी स्थानकापासून सुटत आहे. ए गाडीचा वेग तुम्हाला उदाहरणात दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर आणि बी गाडीचा वेग दिलेला आहे 75 किलोमीटर पर आवर. तर दोन्ही गाड्या तुमच्या अपोजिट जात आहेत, म्हणून तुम्हाला वेगाची बेरीज करावी लागेल. मग आता फॉर्म्युला काय? वेळ काढण्यासाठी वेळ बरोबर अंतर दिलेलं आहे 540 भागीला दोन्ही गाड्या अपोजिट डायरेक्शनने असल्यामुळं दोन्ही वेगाची तुम्हाला बेरीज करावी लागेल. आणि मग 540 भागीला 135. 135 चा भाग 540 मध्ये 4 वेळा जाईल, म्हणजे त्या दोघींची भेट व्हायला 4 तास लागतील. आपल्याला त्यांना सुटण्याचा जो टायमिंग दिलेला आहे हा 6:15 दिलेला आहे, म्हणून 6:15 पासून तर तुम्हाला 4 तास प्लस केले तर त्या दोन गाड्यांची भेट 10:15 वाजता होईल. ऑप्शन नंबर बी हे त्याचं फायनल आन्सर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सोहन आणि मोहन या दोघांनी मिळून भांडवल गुंतवलेले 18,000 रुपये आणि एका व्यवसायात गुंतवले वर्षाअखेर झालेल्या एकूण त्यांना दोघांनाही मिळून जो नफा मिळालेला आहे तो 2250 रुपये नफा मिळालेला आहे. त्यापैकी सोहनचा नफा हा 1,000 रुपये दिलेला आहे. तर मोहनचा नफा 2250 पैकी 1,000 जर त्या सोहनला मिळाला असेल तर 2250 मधून 1,000 मायनस करा, म्हणजे इथे 1250 त्याला नफा मिळतो. आता सोहन आणि मोहन यांची भांडवल आपल्याला 18,000 मधून वेगवेगळी करायची आहे, म्हणून यांच्या नफ्याचा रेशिओ लक्षात घ्या. तर नफ्याचा रेशिओ लक्षात घेत असताना याला 1,000 रुपये नफा मिळालेला आहे, मोहनला 1250 मिळालेला आहे. एक एक झिरो कापून घ्या. 25 चो 100, 25 पाचा 1,600, म्हणजेच त्यांच्या नफ्याचा जो रेशिओ आहे हा 4:5 आहे. आता आपल्याला 18,000 ची रक्कम दिलेली आहे, ही दोघांची मिळून रक्कम आहे, दोघांनी मिळून भांडवल गुंतवलेली आहे. तर सोहनची भांडवल किती किंवा मोहनची भांडवल किती अशा प्रकारचा प्रश्न असेल तर एकूण जी भांडवल त्यांची दिलेली आहे त्या एकूण भांडवलीला त्यांचा जो नफ्याचा रेशिओ आहे त्या नफ्याच्या रेशिओची बेरीज करा. 4 + 5 म्हणजे तिथे 9 येईल आणि 9 × 18 म्हणजे 1 प्रमाणित 2,000. आता त्यांचं भांडवल जर काढायचं असेल तर आपल्याला नेमकं भांडवल कोणाचं काढायचं आहे? मोहनचं. मोहनच्या नफ्याचा जो रेशिओ आहे तो रेशिओ किती आहे? मोहनचा 5 आहे, म्हणून 5 गुणिला जर तुम्ही 2,000 केले तर मोहनची भांडवल 10,000 होईल. या पद्धतीने हा प्रश्न सुटेल. जर तुम्हाला सोहनची भांडवल विचारली तर 4 गुणिला 2,000 केलं तर सोहनची भांडवल 8,000 येईल, पण आपल्याला इथे मोहनची भांडवल विचारलेली आहे म्हणून उत्तर येईल तुमचं 10,000. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एक वस्तू 425 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा, इथे तुम्हाला तोटा आणि नफ्याचा रेशो लक्षात घ्यावा लागेल. जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होता, म्हणजे तोटा जर 1 होत असेल तर नफा मात्र 2 होईल. त्यानंतर उदाहरणात आपल्याला 2 विक्री किमती दिलेल्या आहेत. एक वस्तू 425 रुपयास विकला तर तोटा होत आहे आणि 650 रुपयास विकला तर नफा होत आहे, म्हणून या दोन्ही विक्री किमतीची वजाबाकी करा. 450 - 425 केलं तर ती 225 येईल आणि मग 225 ला जर तुम्ही रेशो घेतलेला तोटा आणि नफ्याचं त्याची बेरीज करून तुम्हाला डिवाइड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला 3 ने डिवाइड करायचं आहे. 3 × 21, 1 उरेल 3 × 15 म्हणजे इथे प्रमाण येईल तुमचं 75. आता जी 75 संख्या आलेली आहे ती तोट्याचं प्रमाण आहे त्याला गुणून टाका, नफ्याचं प्रमाण आहे त्यालाही 75 ने गुणा. 75 × 75 रुपये हा तोटा होईल आणि 75 × 150 म्हणजे 150 हा त्याचा नफा होईल. आता तुम्हाला 425 रुपयाची विक्री किंमत दिली आहे तेव्हा काय होत आहे? तोटा होत आहे. मग 425 रुपये जर तुमची विक्री असेल आणि तोटा 75 होत असेल तर विक्री किमतीमध्ये जर तोटा प्लस केला तर तुम्हाला 500 रुपये त्याची खरेदी किंमत मिळेल. किंवा सेकंड कॅल्क्युलेशन जर लक्षात घ्यायचं असेल तर 650 रुपयाला तुम्ही वस्तू विकल्यामुळे तुम्हाला
150 रुपये नफा जर होत असेल तर 150 नफा हा विक्री किमतीतून मायनस केला तर खरेदी किंमत तुम्हाला 500 मिळेल। या पद्धतीने खरेदी किंमत तुमची ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेली आहे 500 रुपये आणि ऑप्शन नंबर 4 त्याचा फायनल आन्सर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, विशालने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, म्हणजे याचा अर्थ काय होतो की दर जेवढा आहे तेवढाच तुमची मुदत राहील। मग आता दर जेवढा असेल तेवढी मुदत राहील, म्हणजे जर तुमचा दर म्हणजेच आर आणि टी या दोन्ही गोष्टी कशा असतील समान असतील तर सरळ व्याजाने 1600 रुपये कर्ज घेतलेला आहे, त्यानंतर कर्ज फेडताना त्यांनी 784 रुपये व्याज दिलेला आहे। तर तुम्हाला व्याजाचा दर काढायचा। आता व्याजाचा दर काढत असताना फॉर्म्युला आहे सिंपल इंटरेस्ट रो प्रिन्सिपल अमाउंट इंटू टी इंटू आर डिवायडेड बाय 100, म्हणजे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर भागिला 100। सरळ व्याज उदाहरणात दिलेले आहे 784 बरोबर प्रिन्सिपल अमाउंट दिलेली आहे 1600 गुणिला तुम्हाला उदाहरणामध्ये दर काढायचा म्हणून टी आणि आर या दोन्ही गोष्टी समान असेल तर टी ला तुम्ही आर करा, आर गुणिला आर भागिला 100। इथे 2 झिरो कापून घ्या, 784 भागिला 16 बरोबर आर चा वर्ग करा, 16 चा भाग इथे द्या 49 जोडा जाईल, मग आर बरोबर 7 म्हणजे तुमचा दर निघेल 7%। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका मुद्दलावर एका वर्षाचे व्याज 25 रुपये येते, त्याच रकमेवर 2 वर्षाचे चक्रवाढ तुमचं 51.25 रुपये येते, तर मुद्दल व व्याजाचा दर किती? आता प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या। या उदाहरणात तुम्हाला चक्रवाढ व्याज जे दिलेलं आहे पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज आहे 25 रुपये, त्यानंतर तुम्हाला मग 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलेलं आहे 51.25, म्हणजे याच्यामध्ये पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज सुद्धा प्लस झालेलं आहे। मग ह्या उदाहरणाचं स्वरूप थोडंसं बदलवलेलं आहे। उदाहरण पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज आणि दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज दिलेलं असताना दर किंवा मुद्दल तुम्हाला विचारली जाते, पण या प्रश्नामध्ये तुम्हाला दोन्ही वर्षाचं मिळून इथे चक्रवाढ व्याज दिलेलं आहे, म्हणून पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षीचं CI बरोबर 25 रुपये आणि दुसऱ्या वर्षीचा CI काढायचा असेल कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज तर 51.25 मधनं तुम्हाला 25 मायनस करावं लागेल, म्हणजे दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज हे निघेल 26.25 आणि मग तुम्हाला दर काढायचा जर असेल तर या दोघांमधला फरक काढावा लागेल। फरक 26.25 मायनस 25 1.25 चा फरक निघेल आणि मग तुम्हाला दर काढायचा आहे, म्हणून दर बरोबर 1.25 हा फरक घ्यायचा, पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलेला म्हणून गुणिला 100 घ्या आणि उदाहरणामध्ये दिलेली जी चक्रवाढ व्याजची रक्कम आहे पहिल्या वर्षीची ती रक्कम 25 घ्या, 25 × 100 1.25 गुणिला 4 केलं तर तुमचा दर निघेल 5%। उदाहरणात 5% दर दिलेला आहे, पण तिन्ही ऑप्शन मध्ये 5% असल्यामुळं आपल्याला मुद्दल पण काढावं लागेल, त्याचं बाय ऑप्शन आपल्याला त्याचं उत्तर काढता आलं असतं। मग आता मुद्दल काढायची प्रिन्सिपल अमाउंट, तर तुमच्या उदाहरणात दिलेली जी व्याज आहे पहिल्या वर्षीची ती 25 घ्या गुणिला 100 भागीला जो दर काढलेला आहे तुम्ही तो दराने भागून टाका, कारण याची मुदत आपल्याला 1 वर्ष म्हणून मुदत लिहायची गरज नाही। मग 5 × 5 = 25, 100 गुणिला 5 केले तर मुद्दल निघेल त्याची 500 रुपये, 500 आणि 5% म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचा करेक्ट आन्सर आहे। या पद्धतीने हा प्रश्न सोडवता आहे, प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या आणि त्यावरून त्या प्रश्नाला सोडवा। त्यानंतर एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला 704 चौरस सेंटीमीटर दिलेलं आहे, त्याच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजू म्हणजे काटकोन करणाऱ्या 2 बाजू म्हणजे ही उंची आणि हा पाया आणि हा त्याचा कर्ण असतो। काटकोन करणाऱ्या 2 बाजू म्हणजे कोणत्या, तर उंची आणि पाया। मग आता तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्या 2 बाजूपैकी कोणती एक बाजू तुम्हाला दिली आहे, समजा ही बाजू जर तुम्हाला 44 दिलेली असेल तर ही बाजू तुम्हाला काढायची आहे। मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची किंवा काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूचा गुणाकार। मग आता इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला 704 बरोबर 1/2, तुम्ही या दोन पैकी कोणाची एक किंमत लिहा। समजा जर तुम्ही इथे पाया काढायचा असेल, पाया गुणिला तर उंची तुम्हाला दिलेली आहे 44, मग आता इथे 704 गुणिला 2 भागिला 44, तिकडच्या संख्या इकडे आणा आणि इकडे पाया म्हणजे 1 ची व्हॅल्यू काढा। त्यानंतर आता इथे 2 चा भाग 44 मध्ये 22 वेळा जाईल, इथे 11 चा भाग द्या, 11 × 2 = 22, 11 × 6 = 66, 4 उरले 11, 11 × 66 इथे 4 उरले, त्यानंतर 11 ×
44 आणि या 2चा भाग 64 मध्ये या 32 वेळा जाईल, म्हणजे 32 सेंटीमीटर ही त्या काटकोनाची दुसरी बाजू निघेल. म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 44 दिलेली असेल तर दुसरी बाजू मात्र 32 सेंटीमीटर आहे. ऑप्शन नंबर डी हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सुरेशने रमेशकडून 3 वर्ष वापरलेले जुने यंत्र 72,900 रुपयाला विकत घेतलेलं आहे. जर घसाऱ्याचा दर 10% जर असेल तर रमेशने ते यंत्र किती रुपयास घेतले, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मग या प्रश्नामध्ये सुरेशने रमेशकडून 72,900 रुपयाला ती वस्तू किंवा ते यंत्र घेतलेलं आहे आणि त्याचा घसाऱ्याचा दर दिलेला आहे. घसारा म्हणजे त्याची किंमत कमी कमी होत जाईल. कमी कमी होत जाऊन ती 72,900 जर झालेली असेल तर 3 वर्षापूर्वी त्या यंत्राची किंमत किती होती, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आणि येणार उत्तर आपलं 72,900 पेक्षा जास्त येणार आहे. म्हणून वरती मोठी संख्या म्हणून 100 घ्या आणि 100 मधनं 10 मायनस करून 90 खाली घ्या. किती वर्षासाठी आहे उदाहरणामध्ये? 3 वर्षासाठी आहे. म्हणजे याची मांडणी 3 वेळा करा. 100 भागिला 90 गुणिला 100 भागिला 90 गुणिला जे उदाहरणामध्ये अमाऊंट दिलेली आहे 72,900 ती अमाऊंट इथे घ्या. त्यानंतर इथे एक एक झिरो कापून टाका. हे 2 झिरो इथे कटतील. त्यानंतर हा एक झिरो कापा, इथला एक झिरो कटेल. त्यानंतर 9 गुणिला 9 केलं तर 729 याचा गुणाकार येईल. 729 इथे कापून टाका. त्यानंतर 100 गुणिला 100 गुणिला 10 म्हणजे याचं उत्तर येईल 1 लाख. या पद्धतीनं हा प्रश्न सुटेल तुमचा. ऑप्शन नंबर बी सेकंड ऑप्शन. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे त्या पुढच्या क्वेश्चन मध्ये 0.08 चा वर्ग दिलेला आहे मायनस 0.2 चा घन केलेला आहे. आता 8 चा वर्ग होतो 64, पण पॉईंटच्या नंतर 2 अंक दिलेले आहेत. वर्ग असल्यामुळे 2 ची दुप्पट केली तर 4 होतात. 4 अंकाच्या आधी पॉईंट द्या, 4 अंकी संख्या करा आणि पॉईंट द्या. त्यानंतर 2 चा घन करायचा आहे. 2 चा घन 8 होतो. इथे मायनस आहे. 2 चा घन 8 केल्याच्या नंतर पॉईंटच्या नंतर 1 अंक आहे. 1 ची तिप्पट केली तर घन असल्यामुळे 1 ची तिप्पट करा. 1 ची तिप्पट केली तर 3 अंकीच्या आधी पॉईंट येईल. मग आता 0.0064 मायनस 0.008 जर केलं तर याची वजाबाकी करायची आहे तुम्हाला. आणि वजाबाकी करत असताना इथे 4 डिजिट मध्ये ही संख्या 4 डिजिट मध्ये करा. या संख्येपेक्षा ही मायनस करणारी संख्या तुमची मोठी आहे म्हणून 0.0080 मधून तुम्ही 0.0064 मायनस करा. म्हणजे त्याचं उत्तर येईल 0.0016. पण या मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला द्यायचं आहे. प्लस होतंय मायनस, म्हणून याचं उत्तर येईल -0.0016. हे झालं करेक्ट आन्सर. त्यानंतर पहा, जर 8 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर त्या कामाच्या दुप्पट काम, म्हणजे आधी काम 1 होतं नंतर काम दुप्पट झालं तर तेच काम दुप्पट केल्यानंतर 8 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील, हा पॉईंट महत्वाचा आहे. कॅल्क्युलेशन करताना पहिले पूर्ण किती व्यक्ती लागतात ते कॅल्क्युलेशन करा. मग आता इथे पहा, मांडणी करताना 8 व्यक्ती 12 दिवसात एक काम करतात बरोबर. त्यानंतर तुम्हाला माणसं काढायची आहेत किंवा व्यक्ती काढायचे आहेत. एकूण व्यक्ती किती लागतील, हे व्यक्ती किती दिवसात काम पूर्ण करणार आहेत 8. पण कामाचं काय दिलेलं आहे तुम्हाला, पहिलं काम जे 1 होतं त्याचं दुप्पट केलेलं आहे म्हणजे इथे तुम्ही 2 द्या. त्यानंतर आता इथे सर्व संख्या इकडे घेऊन या. 8 गुणिला 12 गुणिला 2 भागिला 8. 8 जर कापले तर 12 दुने 24 माणसं लागतील किंवा 24 व्यक्ती लागतील. पण तुम्हाला प्रश्नात विचारलेला आहे की अतिरिक्त व्यक्ती किती लागतील. पूर्ण कामाला दुप्पट काम करायला 24 व्यक्तींची गरज आहे. पण त्यापैकी 8 व्यक्ती तुमच्या उदाहरणात दिलेले आहेत. तुम्ही 24 मधून 8 मायनस करा म्हणजे व्यक्ती किती लागतील, 16 व्यक्ती लागतील. अशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. भूषणला वर्षाअखेर 63,000 रुपये पगार मिळतो. मिळणाऱ्या एकूण पगारातून दरमहा तो 2,000 रुपयाची बचत करतो तर त्याचे मासिक उत्पन्न किती. आता हा प्रश्न थोडासा समजून घ्यावा लागेल तुम्हाला. बरेच जण इथे 2,000 बचत केलेली आहे ते मायनस करतील, पण ती मायनस करायची गरज नाही. त्याला वर्षभराचा जो पगार मिळत आहे तो पगार आहे 63,000 रुपये आणि त्यांनी बचत जरी 2,000 रुपये केलेली जरी असली तरी उदाहरणामध्ये जर त्याचा वर्षाचा पगार 63,000 असेल तर मासिक उत्पन्न किती किंवा मासिक पगार किती असा प्रश्न विचारलेला असेल तर याला तुम्हाला 12 ने डिवाइड करावं लागेल. आता पहा, 12 पंचे 60, 12 गुणे 24 6, 12 पंचे 60 आणि हा 0
म्हणजेच याचं उत्तर येईल 5250. तुमचं ऑप्शन डी आहे 5250 हे त्याचा करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता या उदाहरणामध्ये तुम्हाला मिश्रणावरील उदाहरण आहे. 2 भांडे आहेत आणि या 2 भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचा रेशो 1:2 आणि 1:3 दिलेला आहे आणि दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करायचे. एकत्र केल्याच्या नंतर दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किंवा प्रमाण तुम्हाला विचारलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला दूध व पाणी याच्यामध्ये तुम्हाला भांडा एक आणि दुसरं भांड म्हणजे पहिल्या भांड्यामध्ये रेशो दिलेला आहे तुम्हाला 1:2, दुसऱ्या भांड्यामध्ये रेशो दिलेला आहे तुम्हाला दुधात आणि पाण्याचं 1:3. अशा उदाहरणात काय करायचं, या दोघांची बेरीज करायची. 1 आणि 2 ची बेरीज 3, या रेशोची बेरीज करा 1 आणि 3 ची बेरीज 4. त्यानंतर 3 आणि 4 ची तुम्ही बेरीज करून जी संख्या घेतलेली आहे त्याचा घ्यायचा लसावी. लसावी निघेल 12. मग 12ला या 3 ने डिवाइड करा, 4 येईल. 12ला म्हणजे लसावीला या 4 ने डिवाइड करा 3. आता तुम्हाला 3 आणि ते 4 या दोन संख्या ज्या मिळालेल्या आहेत, जर तुम्हाला इथे दूध आणि पाणी याचा रेशो जर काढायचा असेल तर 1:2 पहिल्या भांड्याचा रेशो, त्यानंतर दुसऱ्या भांड्याचा रेशो 1:3. इथे 12ला 3 भागल्यावर 4 आला म्हणून याला 4 ने गुणा, 4 × 1 = 4, त्यानंतर याला 4 ने गुणा, 4 × 2 = 8, याला 3 ने गुणा, 3 × 1 = 3 आणि इथे 3 × 3 = 9. पहिला रेशो जो आहे हा तुमचा दुधाचा असल्यामुळे या दोन्ही संख्येची बेरीज करा, 4 + 3 = 7 येईल आणि पाण्याचा रेशो नंतर दिल्यामुळे 8 आणि 9 या दोघांची बेरीज करा 17 येईल. म्हणजे तुमचा रेशो येईल 7:17. या पद्धतीनं हा प्रश्न तुमचा सुटेल. त्यात ऑप्शन नंबर बी 7:17 हे तुमचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2000 साली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 8 पट होते. 2000 साली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 8 पट होते. त्यानंतर 2008 मध्ये वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 2000 सालातील वयाच्या 10 पट झाले. तर 2012 मध्ये वडिलांचे वय किती? आता या उदाहरणाचं कॅल्क्युलेशन करताना मुलगा आणि वडील या दोघांचा रेशो तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. त्यासाठी 2000 सालामध्ये मुलाचं वय जर तुम्ही 1 घेतलं तर वडिलाचं वय त्याच्या 8 पट म्हणजे 8x. त्यानंतर 2008 मध्ये तुम्हाला मुलाचा आणि वडिलाचा रेशो लक्षात घ्यायचा आहे, कारण त्याच्यानंतर तुम्हाला कंपॅरिझन दिलेलं आहे की 2008 मध्ये वडिलाचे वय, 2008 मध्ये वडिलाचं वय किती होईल 8x + 8. मग 8 वर्षानंतर जर वडिलाचं वय 8x + 8 जर होत असेल तर आता कंपॅरिझन लक्षात घ्या. 2008 मध्ये वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या केव्हाच्या 2000 सालातील वयाच्या 10 पट जर होत असेल तर वडिलाचं 8 वर्षानंतरचं वय म्हणजे 2008चं वय 8x + 8 होईल आणि मुलाचं 2000 सालात वय जे होतं ते x होतं, ते x ची 10 पट म्हणून 10x घ्या. 10x मधनं 8x मायनस करून इक्वल 8 घ्या. 2x बरोबर 8 तर x बरोबर इथे 4. आता x बरोबर 4 आला तर तुम्हाला विचारलं कोणाचं केव्हाचं ते व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला वडिलाचं वय काढायचं आहे आणि वडिलाचं वय काढत असताना वडिलाचं हे 8x जे वय आहे केव्हाचं आहे 2000 वर्षाचं आहे. 2000 त्या वर्षी त्याचं वय 8x म्हणजे 8 गुणिला 4 करा 8 × 32 हे झालं 2000 सालातलं वय. आपल्याला विचारलंय 2012 मधलं म्हणून 2012 म्हणजे वय काढताना इथे 32 मध्ये तुम्हाला 12 वर्ष प्लस करावं लागेल. म्हणजे वडिलाचं 2012 मध्ये जे वय येईल ते येईल तुमचं 44 वर्ष. ऑप्शन नंबर सी हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले आणि आता ती किती झालेलं आहे 400. म्हणजे तुम्हाला जी 400 संख्या जी दिलेली आहे ती संख्या 10% भाडे वाढल्याच्या नंतर तयार झालेली आहे. तर तुम्हाला पूर्वीचं भाडं विचारलेलं आहे तर वाढल्याच्या पहिले तुम्हाला ते भाडं किती होतं अशा प्रकारचा प्रश्न आहे. याची मांडणी तुम्हाला करायची आणि ही मांडणी करायची आधी विद्यार्थी काय करतात, जसं 400 संख्या दिलेली आहे 400 चे 10% काढतात आणि मग इथे 40 करतात
आणि 40 इथून मायनस केले की ते पूर्वीचं भाडं 360 लिहितात. ऑप्शन मध्ये सुद्धा 360 आहे, पण तुम्हाला या पद्धतीचं ते कॅल्क्युलेशन करता येणार नाही. का? कारण उदाहरणामध्ये तुम्हाला जी 400 संख्या दिलेली आहे ही वाढीव संख्या आहे. आपल्याला कुठल्याही संख्येचे पर्सेंटेज काढायचे असेल तर ती संख्या नेहमी मूळ संख्याच असायला पाहिजे. म्हणून यासाठी मांडणी करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन साठी संख्या लक्षात घ्या. जर ती संख्या किंवा ती मूळ संख्या जर तुम्ही 100 घेतली आणि 10% जर वाढवली तर 100वर 10% वाढली तर ती संख्या 110 होईल. तुमच्या उदाहरणात 10% वाढून ती संख्या झालेली आहे 400. तर मूळ संख्या किती किंवा मूळ भाडं किती अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग 100 गुणिला 400 भागीला 110 असा तिरपा गुणाकार करून कॅल्क्युलेशन करा. एक एक झिरो कापून घ्या. इथे 4000 भागीला 11 येईल. आता याचे ऑप्शन तुम्हाला 350, 340, 360 दिले आणि शेवटचं ऑप्शन यापैकी नाही दिले. याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. तर 4000 ला तुम्ही 11 ने डिवाइड करा. 11 तिरी 33, इथे 7 उरेल 0. 11 6 66 मायनस केलं 4 उरले. हा 0 परत इथे घ्या. 11 तिरी 33, त्यानंतर इथे 7 उरेल 0 घ्या. पॉइंट घ्या इथे. 11 6 66 परत इथे 4 उरेल परत 0. 11 तिरी 33 म्हणजे 363.63 आहे. 363.63 कुठल्याही ऑप्शन मध्ये दिलेला नाही, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर डी यापैकी नाही हे त्याचं फायनल लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. अर्धवर्तुळावर आधारित आहे. तुम्हाला अर्धवर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 21 सेंटीमीटर. त्या अर्धवर्तुळाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं आहे. आता या उदाहरणाला सोडवत असताना तुम्हाला परिमिती काढायची आहे. तर अर्धवर्तुळाची परिमितीचा जो फॉर्म्युला आहे तो वेगळा आहे. म्हणजेच अर्धवर्तुळाच्या परिमितीचा फॉर्म्युला घेताना परिमिती बरोबर 36/7 इंटू r हा अर्ध परिमितीचा फॉर्म्युला आहे. वर्तुळ जर अर्धा असेल तर तुम्हाला परिमिती विचारली जाईल आणि वर्तुळ जर पूर्ण असेल तर त्या पूर्ण वर्तुळाची अर्ध परिमिती विचारली जाईल. दोन्ही शब्दरचना लक्षात घ्या आणि त्यानुसार परिमितीसाठी 36/7 इंटू r हा फॉर्म्युला वापरा. मग आता परिमिती तुम्हाला काढायची आहे. पहिले 36/7 इंटू r म्हणजे 21 सेंटीमीटर त्रिज्या दिलेली आहे. 7 तिरी 21, 36 गुणिला 3 केला तर 108 सेंटीमीटर त्याची परिमिती निघेल. या ऑप्शन मध्ये 108 दिलेला आहे. इथे हा ऑप्शन जो आहे इथे 08 स्पेलिंग मिस्टेक आहे. इथे पण 108 दिलेला आहे. तर यापैकी तुमचे हे दोन ऑप्शन तर येणार नाही. आता या दोन ऑप्शनला टॅली करण्यासाठी आपल्याला त्याचं क्षेत्रफळ सुद्धा काढावं लागेल. म्हणून क्षेत्रफळ काढताना वर्तुळाचं क्षेत्रफळ काढताना पाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. पण तुमचा वर्तुळ हा अर्धवर्तुळ असल्यामुळे डिवायडेड बाय 2 केला तर डायरेक्ट तुम्हाला अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल. मग आता अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढताना पायाची किंमत 22 सप्तम गुणिला r दिलेला 21 गुणिला 21 करा भागीला 2 करा. 7 चा भाग 21 मध्ये 3 वेळा जाईल. 2 चा भाग 22 मध्ये 11 वेळा जाईल. तर 11 गुणिला 3 म्हणजे 33 गुणिला 21 जर केलं तर 21 तिरी 63 3 हातचे 6, 21 तिरी 63 आणि 6 69 म्हणजे 693 चौरस सेंटीमीटर त्या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ निघेल. ऑप्शन मध्ये दिलेला आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये 108 सेंटीमीटर परिमिती आणि 693 चौरस सेंटीमीटर. म्हणून तुम्हाला परिमिती आणि क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर 108 आणि 693 पहिल्या ऑप्शन मध्ये दिल्यामुळे तुमचं पहिलं उत्तर पहिल्या ऑप्शन मध्ये संख्या करेक्ट आहे. त्यानंतर पहा, श्यामरावाने 2000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात फेड केलेले आहे. जर प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयाने कमी असेल तर दुसरा हप्ता किती रुपयाचा आहे. यात कुठल्याही प्रकारचं समीकरण तयार न करता सरळ तुम्हाला 2000 रुपये जे रक्कम दिलेली आहे त्या 2000 ला 4 हप्त्यात पेड करायचा आहे. म्हणून तुम्ही 4 ने डिवाइड करा. 4 पंचे 20 म्हणजे तुमचा भागाकार 500 जर येत असेल तर 500 ही संख्या तुमची मधली असेल. मग आता 500 ही संख्या मधली असेल तर हप्ते आपल्याला किती घ्यायचे आहेत? 4 हप्ते घ्यायचे आहेत. मधली संख्या आपल्या कामाची नाही. फक्त याच्या अलीकडील आणि पलीकडील 2 हप्ते तुम्ही पहिले व्यवस्थित काढून घ्या. ते काढत असताना फरक तुम्हाला 50 रुपयाचा दिलेला आहे. म्हणून या 2 हप्त्यामध्ये 50 रुपयाचा फरक दाखवताना यापासून तुम्हाला 25च्या फरकाने संख्या इकडे घ्यावी लागेल आणि 25च्या फरकाने संख्या इकडे घ्यावी लागेल. आणि तेही पहा की 50 रुपयाने कमी होत जर असेल तर इकडे संख्या कमी करत न्या आणि इकडे संख्या वाढवत न्या. मग आता 500 मधनं जर तुम्ही 25 मायनस केले तर इकडे येईल 475 आणि 500 मध्ये जर 25 प्लस केले तर इकडे येईल संख्या 525. त्यानंतर 475 मधून परत 25 मायनस करा, सॉरी 50 मायनस करा म्हणजे 425 येईल आणि 525 मध्ये परत 50 प्लस करा 575. आता प्रत्येक हप्ता हा तुमचा 50 रुपयाने कमी होत जात आहे. तर पहिला हप्ता तुमचा हा
575 जर आहे, शेवटचा हप्ता विचारला तर तो 425 आहे. पण तुम्हाला विचारताना इथे विचारलेला आहे दुसरा हप्ता, म्हणून तुमचं उत्तर 525 हे ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर 525 आहे. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न पहा. एका पाण्याच्या टाकीची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर व उंची 0.5 मीटर असल्यास त्या टाकीची क्षमता किती? आणि क्षमता तुम्हाला लिटर मध्ये विचारलेली आहे, ऑप्शन लिटर मध्ये आहे. म्हणून या टाकीचं पहिले घनफळ तुम्हाला कळावं लागेल. आणि घनफळ म्हणजे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. उदाहरणार्थ लांबी दिलेली आहे तुम्हाला 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि उंची दिलेली आहे 0.5 मीटर. युनिट चेंज करायची गरज नाही, डायरेक्ट मीटर मध्येच कॅल्क्युलेशन करा. 3 2 6 6 5 30 म्हणजे 3 मीटर क्यूब किंवा घनमीटर या प्रकारे त्याचं घनफळ निघेल. मग घनफळ जर तुम्हाला मीटर क्यूब मध्ये जर दिलेलं असेल तर तुम्हाला लिटर मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी त्या घनफळाला 1000 ने गुणा. जर युनिट घनफळाचं मीटर क्यूब असेल तर 1000 ने गुणावं लागतं आणि सेंटीमीटर क्यूब जर असेल तर 1000 ने भागावं लागेल. म्हणजे तुमचं लिटर मध्ये ते कॅल्क्युलेशन आहे. मग आता 3 गुणिले 1000 केलं तर त्याचं उत्तर येईल 3000 लिटर. ऑप्शन नंबर सी हे त्याचं फायनल आन्सर आहे. या पद्धतीनं आजच्या पेपर मधील हे 25 प्रश्न आपण इथे समजून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीनं प्रत्येक रविवारी झालेले जे पेपर आहेत त्या पेपर मधील अवघड वाटणारा जो विषय अंकगणित आहे त्या अंकगणित विषयामधील 25 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून YouTube चॅनलवर विद्यार्थ्यांना ते पाहता यावं या दृष्टिकोनातून तुम्हाला मी 25 प्रश्नांचं इथे विश्लेषण करून दाखवलेले आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक रविवारी झालेल्या पेपरमधील अंकगणिताचे 25 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. तर आमच्या निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असे दर वीकली झालेल्या पेपरचं विश्लेषण तुमच्या समोर येईल. धन्यवाद.